एक म्हातारा एका गावातून जात असतो आणि त्याच्याकडे 3 मोठ्या थैल्या असतात, प्रचंड वजनदार थैल्या असतात. आणि तो त्या गावातून जात असतो, त्याला शेजारच्या गावात जायचं असतं. तर तो त्या गावात विचारपूस करतो की बाबा रे, माझं हे ओझं वाहणारं कोणी मला भेटेल का. आणि मग त्या गावामध्ये एक अत्यंत प्रामाणिक सचोटीने मेहनत करणारा एक तरुण असतो. तो तरुण म्हणतो, बाबा मला जर काम दिलं तर मी ते करायला नक्की तयार आहे. तेव्हा तो म्हातारा म्हणतो की ठीक आहे, मी तुला 3 सोन्याचे नाणे देईल जर तू या 3 पैकी एक थैली घेऊन माझ्यासोबत बाजूच्या गावापर्यंत आला तर. पोरगा तयार होतो. पोरगा एक थैली स्वतःच्या खांद्यावर घेतो, चालायला लागतो. चालता चालता त्याला असं वाटतं की यार, हा म्हातारा ना माझ्यावर अविश्वास दाखवतोय, हा सारखा माझ्यावर लक्ष ठेवतोय आणि याला डाऊट आहे हा पळेल की काय. तो मुलगा थांबतो आणि त्या म्हाताऱ्या आजोबाला विचारतो, बाबा काय प्रॉब्लेम काय, तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का. ते म्हणे, विश्वास या जगात कोणावर ठेव रे, त्याच्यामध्ये कास्याचे नाणे आहेत जे प्रचंड महागडे आहेत आणि ते तू घेऊन पळून तर जाणार नाहीस ना. तेव्हा तो मुलगा रिप्लाय देतो की नाही बाबा, मी फार प्रामाणिक काम करणारा व्यक्ती आहे, मला माझी मजुरी भेटली की मी खुश आहे, मला तुमचं काहीच नको. आणि तो मुलगा चालायला लागतो. त्याला विचार येतो की यार, एवढी नाणी आहेत, इतकं वजन आहे, घेऊन गेलो तर खरंच आपली मजा होऊन जाईल. पण त्याच्या मनातून येणारा एक प्रामाणिक आवाज त्याला हे करू देत नाही आणि तो चालत राहतो. पुढे गेल्यावरती एक नदी आडवी येते. मुलगा नदीतून चालायला लागतो. तेव्हा म्हातारा त्याला आवाज देतो आणि म्हणतो, अरे बाळा थांब, माझं वय फार आहे, एवढे 2 वजनदार थैले घेऊन मी ही नदी क्रॉस करू शकणार नाही. एक अजून थैला जर तू माझ्याकडचा घेतला तर मी तुला अजून 3 सोन्याची नाणी देईल. मुलगा तयार होतो, म्हणतो ठीक आहे बाबा, मी घ्यायला तयार आहे. परत म्हातारा म्हणतो, पण हे घेऊन तू पळून तर जाणार नाहीस ना. तो मुलगा विचारतो, असं काय याच्यामध्ये की तुम्ही एवढा अविश्वास दाखवताय, मी तर प्रचंड प्रामाणिक आहे, मी तुम्हाला आधीच सांगितलंय. तेव्हा म्हातारा म्हणतो की अरे बाबा, याच्यात चांदीचे नाणे आहेत. मुलगा म्हणतो ठीक आहे, मी तर काही पळणार नाहीये, तुम्ही द्या माझ्याकडे. दुसरा थैला मुलगा घेतो. नदी पार करतात. एक थैला आजोबाकडे आहे, 2 थैले मुलाकडे. नदी पार करताना मुलाला बऱ्याचदा विचार येतो, मी जर हे घेऊन पळालो तर या म्हाताऱ्याला तर मी सापडणारही नाही, हा कसा माझ्या मागे लागणार आहे. पण त्याचा प्रामाणिकपणा असतो, तो काही ते करत नाही. पुढे गेल्यावरती एक डोंगर येतो. म्हातारा थांबतो, मुलगा मागे वळून बघतो, आजोबा थांबलेत. तो परत येतो, म्हणतो बाबा काय झालं. म्हातारा म्हणतो की यार, माझं वय फार झालंय, 3रा थैला मी काही वर नेऊ शकणार नाही, तू जर हा पण थैला घेतलास तर मी तुला अजून 3 सोन्याचे नाणे देईल, पण तू पळून तर जाणार नाहीस ना. मुलगा चिडतो आणि म्हणतो, बाबा किती वेळा सांगायचं तुम्हाला, मी प्रचंड प्रामाणिक आहे, मी मेहनतीने कष्ट करून पैसे कमवतो, जर मला पळूनच जायचं असतं तर मी पहिल्याच पिशवीला पळून गेलो असतो, इथपर्यंत आलोच नसतो. ते म्हणता नाही रे बाळा, कारण या 3ऱ्या थैल्यात सोन्याचे नाणे आहेत. आता मात्र मुलगा तो 3रा थैला उचलतो आणि चालायला लागतो. आता त्याच्या डोक्यात विचार सुरू होता, तसाही हा म्हातारा आहे, याला एवढ्या पैशांचं काम तरी काय, याच्या आयुष्यात तर यांनी सगळं जगलंय, पण माझं तर आयुष्य बाकी आहे ना. मला चांगली मुलगी भेटेल लग्नाला, माझं चांगलं आयुष्य होईल. आणि हे विचार त्याच्या डोक्यात थांबत नाही आणि प्रामाणिक असलेला तो तरुण ते 3ही थैल्या घेऊन पळतो. आता म्हातारा तर काही त्याचा पाठलाग करू शकणार नव्हता. हा तरुण थांबत नाही, थेट घरी जातो. घरी जातो, पहिला थैला उघडतो, त्याच्यामध्ये सगळे दगड भरलेले असतात. त्याला राग येतो. त्याला वाटतं परीक्षा घेण्यासाठी पहिल्यात दगड ठेवले असतील, दुसऱ्यात काहीतरी असं. दुसरा उघडतो, त्याच्यातही दगड आहेत. 3रा उघडतो, त्यातही दगड निघतात. परंतु 3ऱ्या थैल्यामध्ये एक पत्र लिहिलेलं असतं आणि त्या पत्रात हे लिहिलेलं असतं की मित्रा, मी या राज्याचा राजा आहे, परंतु मला मुलगा नाही. मला या राज्यासाठी एक प्रामाणिक वारस हवा आहे आणि म्हणून मी हे सगळे केलंय.
जर तू हे थैले घेऊन पळालेला नशील तर राजमुकुट तुझा आहे, आणि जर तू पळालेला असशील तर तुझ्या हातून राजमुकुट गेलेला आहे. आपल्या आयुष्यात सुद्धा आपले पालक आपल्याला हे 3 थैले देत असतात. एक, मोबाईल. पहिल्यांदा पालक मोबाईल देतात, मुलाला विचारतात वाईट वापर तर नाही करणार ना. मुलगा म्हणतो नाही नाही पप्पा, मी कसा वाईट वापर करणार आहे, मला फक्त लेक्चर तर करायचे, आणि तुम्हाला माहिती आहे ना मी किती प्रामाणिक आहे. दुसरा थैला असतो गाडी. पालक विचारतात क्लासेसलाच जायचंय ना तुला. मुलगा म्हणतो मग माझा क्लासला रिक्षाने जाण्या येण्यात किती वेळ वाया जातो. जर तुम्ही मला गाडी दिली तर मी 10 मिनिटात क्लासला पोहोचेल, 10 मिनिटात घरी येईल, माझा वेळ वाचेल, माझा प्रचंड अभ्यास होईल. आणि तिसरा थैला असतो ते म्हणजे आपले मित्र, आणि स्पेशली अपोजिट जेंडर असलेले मित्र. जर नीटच्या प्रवासामध्ये तुम्हाला कोणी चोर बनवत असेल, जर नीटच्या प्रवासामध्ये जर तुम्हाला तुमच्या फोकस पासून कोणी दूर घेऊन जात असेल, तर तुमच्या आयुष्यात हे 3 थैले आहेत: मोबाईल, गाडी आणि नको असलेले मित्र. जर हे 3 गोष्टी जर तुम्ही टाळल्या तर तुम्ही आयुष्यामध्ये कधीही चोर बनणार नाही, आणि तुमच्या सुद्धा डोक्यावरती नीटचा मेडिकल सीटचा मुकुट येईल, अंगावरती ॲप्रॉन येईल, आणि गळ्यामध्ये स्टेथोस्कोप येईल.